हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. आज आपण अशा टॉपिकविषयी समजून घेणार आहोत की ज्यावेळेस आपण क्वेश्चन विचारतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, तर त्यावेळेस ते कसे विचारले पाहिजे. तर आपल्याला थोडंसं असतं माहिती की डू आणि डजने क्वेश्चन विचारायचे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळी डज आपण वापरणार आहे, ही शी इट बरोबर डज वापरतो, त्यावेळेस आवर्जून वर्बला यस किंवा येस नाही लागणार. जसं की ती खेळते, शी प्लेज क्रिकेट, ती खेळते. पण ती खेळते का विचारायला लागल्यावर डज शी प्ले क्रिकेट असं होणार आहे. हे फक्त थोडीशी ट्रिक लक्षात घेऊन खूप छानपैकी समजून घेऊ आणि फ्लुएंटली इंग्लिश बोलू. तर चला तर लेट्स बिगिन. क्वेश्चन, प्रश्न. स्टार्टिंगला डू. डू कोणासाठी वापरायचं आहे? आय, यू, वी आणि दे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर काय असणार आहे? डू असणार आहे, नंतर सब्जेक्ट असणार आहे, नंतर काय असणार आहे? वर्ब असणार आहे, नंतर ऑब्जेक्ट असणार आहे. तर कसा आपण प्रश्न विचारायचा आहे की तू लवकर उठतो का? तर डू यू वेक अप अर्ली. तू इथे काम करतो का? काय येणार? डू यू वर्क. हे आपण इंग्लिश शिकतो का? काय येणार? डू वी लर्न इंग्लिश. तू रात्री वेळेत झोपतो का? डू यू स्लीप ऑन टाइम. नाईट, टाईमावर तू रात्री झोपतो का? नंतर सांगायचं की ते लवकर येतील का? येतात का? तर डू दे कम अर्ली. नंतर आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की मी इंग्लिशमध्ये बोलते का? तर डू आय स्पीक इंग्लिश. अशा प्रकारे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ज्यावेळेस क्वेश्चन विचारू त्यावेळेस आवर्जून एक पॉईंट लक्षात ठेवू. डू, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. डू यू वेक अप अर्ली? डू यू वर्क हिअर? डू वी लर्न इंग्लिश? डू यू स्पीक ऑन टाइम नाईट? तर डू दे कम अर्ली? डू आय स्पीक इंग्लिश? अशा प्रकारे आपण डूने क्वेश्चन विचारले. आता आपण पाहू डजनी क्वेश्चन कसे विचारायचे. कोणासाठी? ही, शी, इटसाठी डज. ही, शी आणि इट. स्ट्रक्चर कसं असणार आहे? डज असणार आहे, पण असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे. कसं येणार? ती इंग्लिश बोलते का? डज शी स्पीक इंग्लिश. त्याला चहा आवडतो का? डज ही लाईक टी. तिला काम आवडते का? डज शी लाईक वर्क. तिला खेळायला आवडते का? डज शी लाईक प्ले. तो मोबाईल पाहतो का? वॉच मोबाईल. नंतर आपण आवर्जून सांगतो तो इंग्लिश शिकतो का? इथे डज ही लर्न इंग्लिश. तर अशा प्रकारे आपण डू आणि डज ने खूप सारे सेंटेन्स बनवू शकतो. आता प्रॅक्टिस करायचं म्हटलं तर आपण खूप सारे करू शकतो की ती शाळेत जाते का? डज शी गो टू स्कूल? तो झोपतो का? डज ही स्लीप? त्याला पोहायला आवडतं का? डज ही लाईक स्विम? आपण असे वेगवेगळे सेंटेन्स बनवू शकतो आणि खूप छानपैकी स्वतःला कॉन्फिडन्स वाढू शकतो. तर अशा प्रकारे आपण आज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कसे क्वेश्चन विचारले पाहिजे ते आज खूप छानपैकी समजून घेतले. आणि हे जर ट्रिक तुम्ही यूज केली तर तुम्ही सुद्धा खूप छानपैकी सेंटेन्स बनवू शकता आणि स्वतःला कॉन्फिडन्स पाहू शकता. तर थँक्यू. वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एन्करेज करतं रोज नवीन टॉपिकसाठी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय, टेक केअर.